नमस्कार. नमस्कार. तुम्हाला दिल्ली येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात विजया लक्ष्मीदास FPO इम्पॅक्ट अवॉर्ड 2025 देऊन गौरवण्यात आलं. काय वाटतंय? नमस्कार, माझं नाव दीपाली काकासाहेब थोडसरे, राहणार थोडसरवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. मी माझी ओळख करून देते सुरुवातीला. मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची डायरेक्टर आणि CEO आहे. तर जो दिल्लीला अवॉर्ड आम्हाला मिळाला कंपनीला, तो अवॉर्ड घेताना खूप अभिमान वाटला की आम्ही जे काम केलंय 7 वर्षापासून कंपनी सुरू केल्यापासून त्याची आम्हाला मिळालेली पोचपावती आहे. त्याच्याबद्दल मी FWD आणि ऍक्सेस यांचे मी आभार व्यक्त करते. हा पुरस्कार स्वीकारताना कंपनीच्या CEO म्हणून काय भावना व्यक्त कराल? ज्यावेळेस आपण एखादी बिझनेस स्टार्ट करतो किंवा कंपनी स्टार्ट करतो, सुरुवातीलाच एवढे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात की ते सर्व चॅलेंजेस आम्ही फेस करून इथपर्यंत पोहोचलात. त्याचा एक कंपनीचे CEO म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची पण गोष्ट आहे, जी आता केलेल्या कामाची आम्हाला पोचपावती मिळाली. महिला जीच कंपनी करायची हे तुमच्या डोक्यात कसं काय आलं? ज्यावेळेस आपण कुठलंही काम सुरू करतो त्यावेळेस एक गोष्ट असते की जी कामाची तत्परता असेल किंवा प्रामाणिकपणा आहे किंवा कामाला वेळ देण्याची गोष्ट येते, त्यावेळेस आपण सर्रास महिला प्रत्येक गोष्टीमध्ये कामाला वेळ देणे असेल किंवा पेशन्स म्हणतो आपण त्यांना, जी सहनशीलता आहे ती महिलांमध्ये जास्त असते. आणि जे काम आपण शेतीविषयी आहे, तर शेती विषयामध्ये आम्ही ज्यावेळेस महिलांची FPO तयार करायचा विचार केला, त्यावेळेस आपण शेतामध्ये 100% महिला काम करतात, पण त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. तर ज्यावेळेस आपण SSP म्हणून स्वयंशिक्षण प्रयोग संस्था म्हणून महिलांसोबत काम करत गेलो, महिला सक्षमीकरण केलं आणि 2013 ते 15 मधला जो दुष्काळ आहे, त्या दुष्काळादरम्यान आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. शेती संदर्भात काम करण्याची खूप गरज आहे आणि महिलांचं संघटन करून त्यांनी केलेल्या उत्पादनाला मार्केट देण्यासाठी आपल्याला एक FPO किंवा आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्याची गरज आहे. SSP च्या जे डायरेक्टर होत्या प्रेमा गोपालन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांचं संघटन करून मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची 2017ला स्थापना केली. आणि महिलांचीच का म्हणून तर आपण ते असं म्हणतो की ज्या काही महिलांना आपण हे सपोर्ट म्हणा किंवा शेतकरी महिला म्हणून पुढे निर्णय क्षमतेमध्ये आणण्यासाठी आम्ही महिलांची FPO सुरू स्थापना करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? ज्यावेळेस आम्ही विचार केला, आम्हाला प्रेमाताईंनी सांगितलं की बाबा आपल्याला महिलांची कंपनी स्थापन करायची. आम्हाला वाटलं सहज सोपं आहे, आम्ही करू शकतो कंपनी स्थापन. पण ज्यावेळेस आम्ही कंपनी स्थापन करायची विचार केला आणि त्याचे जे लिगल गोष्टी आहेत त्याला आम्ही सुरुवात केली स्थापनेसाठी, रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्यावेळेस आम्हाला एक मोठी अडचण म्हणजे आमच्या नावावर शेती नसल्यामुळं तुम्ही डायरेक्टर होता येणार नाही असं CS ने आम्हाला सांगितलं की ज्यांच्या नावावर सातबारे आहेत त्यांना डायरेक्टर होता येईल, किंवा जर तुम्ही कृषी विभागाकडून तुम्ही शेतकरी आहेत म्हणून असं एक पत्र जर आणलं आणि ते आम्हाला आपण ROC ला सबमिट केलं तर तुम्ही डायरेक्टर होऊ शकतात. मग आम्हाला त्यावेळेस वाटलं की बाबा कृषी अधिकाऱ्यांचा आणि SSPचा संपर्क चांगला आहे किंवा आपण म्हणतो ना की चांगले रिलेशन होते, त्यामुळे आम्हाला सहज पत्र मिळेल असं आम्हाला वाटलं. पण ज्यावेळेस आम्ही कृषी विभागामध्ये गेलो आणि कृषी अधिकाऱ्यांना म्हणलो की आम्हाला असं पत्र पाहिजे, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या नावानं सातबारा नाही, आम्ही तुम्हाला पत्र देऊ शकत नाही. मग तिथूनच आम्हाला म्हणजे डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं की आता आपली कंपनी स्थापन होणार नाही. पण त्यावेळेसचे कलेक्टर नारनवरे सर होते 2015 ते 17 मध्ये. त्यावेळेस आम्ही महिलांनी विचार केला, नसीम मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला म्हणले की आपण सगळे महिला मिळून सरांकडे जाऊ आणि ह्याच्यावर काय सोल्युशन निघते का ते बघू. तर त्यावेळेस आम्ही सरांकडे गेलो आणि आमचा जो काही प्रॉब्लेम होता तो सांगितला. त्यावेळेस सरांनी म्हणले की एवढं छान महिला काम करायला तर तुम्ही असं पत्र द्यायला अडचण नाही यायला पाहिजे. तर त्यांनी आमच्या समोरच कृषी अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की ह्या महिलांना आपण जे म्हणतात तसं पत्र त्यांना लिहून द्या आणि त्यांना कंपनी स्थापन करू. काय उद्देश ठेवून ही कंपनी स्थापना केली? म्हणजे आपण तेच मी कंटिन्यू थोडं केलं. त्यावेळेस ह्या पूर्ण कालावधीला स्थापनेला आम्हाला 6 महिन्याचा कालावधी लागला.
पण आता नेमकं करायचं काय, तर कंपनी स्थापन करून आम्ही जे ठरवलं होतं, उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता की ज्या महिलांनी उत्पादित केलेले प्रोडक्ट आहेत तर त्या जसं बुडत चाललेले हे कडधान्य आहे, जसं जवस आहे, भगर आहे किंवा इतर जे मिलेट्स आहेत, ज्या न्यूट्रिशन युक्त मिलेट्स आहेत, त्यांचं आपण प्रोडक्शन करायचं आणि त्याला मार्केट द्यायचं. म्हणजे जेणेकरून महिला आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे. इतर सामाजिक सक्षम असेल किंवा राजकीय सक्षम असेल, पण महिला जर आर्थिक सक्षम झाल्या तर त्यांच्या घरामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत, जसं मुलांचं शिक्षण आहे किंवा इतर गोष्टी, मुलींच्या काही गरजा आहेत, तर त्या भागू शकते. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की डोळ्यासमोर हा उद्देश ठेवला की महिलांच्या हातात पैसा यायला पाहिजे. त्यांनी उत्पादित केलेल्या प्रोडक्टला आपण कुठंतरी एक चांगलं मार्केट मिळवून देऊन महिलांनी ज्या काही वस्तू उत्पादित केल्यात किंवा जसं आता त्यांनी डाळी केल्यात किंवा इतर गोष्टी आहेत, पापडी, कुरवडी, सगळ्या गोष्टीला आम्ही मार्केट मिळवून देण्यासाठी आम्ही हे कंपनीची स्थापना केली. सेंद्रिय डाळीचं ब्रँडिंग करून आम्ही ते मार्केटमध्ये आणून विकण्याचा हे केलं, उद्देश डोळ्यासमोर करून कंपनीची स्थापना केली. तुमच्या कंपनीला शेअर्स होल्डर करण्यासाठी काय काय अडचणी आल्या? ज्यावेळेस आम्ही कंपनी स्थापन केली 2017ला, त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस महिलांकडे जायचो की आम्ही कंपनी स्थापन केली आहे आणि ह्या कंपनीच्या मार्फत आपण पुढं या गोष्टी किंवा आपण ह्या व्यवसायामध्ये पुढे जाणार आहेत किंवा सेंद्रिय उत्पादनाला आपण फोकस करून त्या विक्रीसाठी त्यांना मार्केट देणार आहेत, तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्यांना पैसे भरा म्हणायचो, सभासद फीस भरा, त्यावेळेस महिलांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारायचे की आम्हाला पैसे भरले तर काय फायदा आहे किंवा इतर कंपन्या येऊन आमच्याकडनं पैसे घेऊन गेल्या, आमचा काही फायदा झाला नाही. म्हणजे असे बरेच प्रश्न अडचणी आम्हाला यायच्या. म्हणजे शेअर होल्डर तयार करणं ही साधी गोष्ट नव्हती, पण सुरुवातीला आम्ही 1 वर्षामध्ये साधारण 175 मेंबर तयार केले, महिला सभासद. पण त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा जो काही आहे, स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या सोबत किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांना ट्रेनिंग दिल्या किंवा जे काही 1 एकर मॉडेलचं आम्ही प्रशिक्षण दिलं किंवा त्यांना शेतीविषयक ज्या काही सुविधा आहेत किंवा प्रोडक्ट त्यांना लिंकेजेस करून दिले किंवा त्यांना गावामध्ये जाऊन शेतीविषयी डेमॉन्स्ट्रेशन केले. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आम्हाला हळूहळू दिसू लागला आणि त्याचा सुरुवातीला चॅलेंजेस खूप आले मेंबरशिप करताना, पण ज्यावेळेस आम्ही आमचं कामामधून त्यांना महिलांना दाखवलं की बाबा आम्ही तुमच्यासाठी काही ना काही करू शकतो किंवा महिलांचे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली, त्यावेळेस मग आम्हाला थोडंसं शेअर होल्डर बनायला सुरुवात झाली आणि आता सध्या आमचे 2330 महिला सभासद आहेत. मंजिरी सर 2330 सभासद आहेत. साधारण 2500 आम्ही या 2-3 महिन्यात पोहोचणार आहेत. हा पुरस्कार मिळाल्यामुळे कंपनीला काय फायदा होणार आहे? म्हणजे पुरस्कार हा एक म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला केलेल्या कामाची पोचपावती म्हणतात ना, की आपण काम केले आणि त्याचं एक कोणीतरी दखल घेऊन आपल्याला त्याचं पोचपावती दिली तर त्याचा नक्कीच चांगला महिलांसाठी आणि महिलांना आम्ही जे ठरवले, आमचं जे उद्देश आहे किंवा महिलांच्या प्रोडक्टला आम्हाला मार्केट आणायचे किंवा महिलांचा आर्थिक विकास करायचा आहे किंवा महिला सभासदांना आम्हाला त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळवून द्यायचा, तर त्याच्यासाठी आम्हाला एक छान प्लॅटफॉर्म, म्हणजे आमचं जर नॅशनली आमचं कौतुक झालं तर ऑटोमॅटिक आमचं प्रसिद्धी होईल आणि आमच्या जे काही प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केलेले त्याला मार्केट आम्हाला अवेलेबल होईल. मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनी पुढे घेऊन जाण्यासाठी किती लोकांचं योगदान आहे? मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनी ज्यावेळेस आपण म्हणतो, ही एक कंपनी नसून हे सध्या आमच्या 2300 महिलांचं संघटन आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल हा शेतकरी महिलांचा आहे. जे लोक आमच्या सोबत जोडले गेले त्या लोकांनी बरंच सहकार्य, म्हणजे त्यांनी शेतकरी असेल तरच कंपनी आहे, तर आम्ही असं म्हणत नाही की हा पुरस्कार कंपनीचा आहे, हा सर्व सभासदाला आम्ही हे करतो की त्यांच्यामुळे हा पुरस्कार आम्हाला मिळाले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आमची मंजिरीची टीम आहे, मग ती अकाउंट टीम असेल किंवा डायरेक्टर असतील कंपनीचे किंवा जी काही सेल्सची टीम आहे, तर त्या सर्वांचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. त्यात महत्वाचं जे आहे की महिलांचं शेतीविषयी आपल्याला आर्थिक त्यांचं हे करायचंय, आपल्याला आपण म्हणतो ना आर्थिक सबलीकरण करायचंय किंवा आपण असं बी म्हणू शकतो की जे काही महिलांचं संघटन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला एक विविध प्रोडक्ट डेव्हलप करून त्या प्रोडक्टला मार्केट करायचंय. आणि आमचा मागच्या वर्षीचा 1.5 कोटीचा टर्नओव्हर आहे, तर आम्हाला यावर्षी तो टर्नओव्हर महिलांच्याच सहभागातनं, जसं त्यांचे प्रोडक्ट असतील किंवा त्यांच्या शेतीतलं उत्पादन असेल त्याला घेऊन आम्हाला 5 कोटीचा टर्नओव्हर करायचा आहे.
ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला बळ मिळो, ऊर्जा मिळो या यशाबद्दल तुम्हाला व तुमच्या कंपनीला पीएन न्यूज या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. डेअरी कुठल्या कंपनीच्या माध्यमातून सुरू केली तुम्ही? मंजिरी सखी या माध्यमातून डेअरी सुरू केली. तुमच्या दूध डेअरीचं नाव काय? लक्ष्मी डेअरी. लक्ष्मी दूध डेअरी. रोज साधारणतः किती लिटरचं संकलन केलं जातं दुधाचं? 70. सकाळी 70, संध्याकाळी 70 लिटर लिटर संकलन. दूध चालू. काय वाटतंय तुम्हाला किंवा ह्या दूध डेअरी चालू केली या कंपनीबद्दल काय वाटतंय तुम्हाला? चांगला फरक पडलाय. बाहेरच्या बाहेरच्या पेक्षा डेअरीपेक्षा घरच्या डेअरीत फरक पडलाय. चांगला इन्कम सोर्स वाढलाय. हां, दूध डेअरीच्या माध्यमातून इन्कम सोर्स वाढला. वाढलाय. बरं बरं. समाधानी आहेत तुम्ही? हा, समाधान चांगलं वाटेल. तर आपण पाहिलं मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीच्या CEO दीपाली थोडसरे मॅडमची मुलाखत आताच आपण पाहिली. त्यांनी सांगितलं की आमच्या कंपनीमध्ये असंख्य महिला या काम करतात. खरंच या महिला काम करतात का यांच्या जीवावर पुरस्कार मिळाला असं त्यांनी सांगितलं आहे. आपण आज इरला गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या महिला आहेत, आपण त्यांना विचारा. ताई मला सांगा, मंजिरी सखी कंपनीला दिल्ली येथे पुरस्कार मिळाला आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझे नाव कौशल्या कुंडलिक पांढोळे, राहणार इरला, तालुका जिल्हा धाराशिव. मी मंजिरी प्रोड्युसर कंपनीला बऱ्याच दिवसापासून ओळखते. तिथे आम्हाला भरपूर असं म्हणजे शिकायला भेटलं. सेंद्रिय शेतीच्या विषयीचा अभ्यास झाला. फळबागा मिरची लागवड ही बरेच त्याने म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल त्याने भरपूर आम्हाला शिकवलं. त्यांनी आम्हाला 10,000 रुपये म्हणजे किती महिलांना लोन दिले? 40-45 महिलाला त्यांनी 10,000 रुपये दिले. त्यांनी म्हणजे असं आम्ही हप्ते परत केले, पण बिनव्याजी आम्हाला पैसे भेटले. आणि त्या पैशातून आम्ही त्याची गुंतवणूक केली. काहीतरी जोडधंदा शेळी घेतले, त्याच्यात 10,000चे 20,000, 20,000चे 25-30 अशी म्हणजे महिलाची प्रगती होती. कंपनी तुम्हाला मार्गदर्शन काय करते का? कंपनीत आम्हाला राणीताई दीपाली मॅडम यांचं आम्हाला मार्गदर्शन भरपूर लाभलेलं आहे. त्यांनी आम्हाला म्हणजे ह्याला प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले. सेंद्रिय शेती, गांडूळ बेड लावा, तुम्ही रोगमुक्त व्हा, ही सेंद्रिय आपलं केमिकलचं काही खाऊ नका, सेंद्रिय पद्धतीनं शेती करायला सांगितली. सेंद्रिय पद्धतीने शेती आपण करताय का? हो, करतो आम्ही सेंद्रिय पद्धतीने. आमच्याकडं 2-3 प्रत्येक महिलाकडं 2-3 जनावर आहेत आणि गावातल्या महिला पण चांगल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे येते त्या. आणि सेंद्रिय शेतीकडे बरेच लोक आता वळालेले आहेत. 30 महिलाचा आमचा आत्माला गट, ते आत्माला गट लिंक केला आहे त्यांनी. आणि त्यातून आम्हाला उगल मोगले सर ही बऱ्याच त्यांच्या सहकारी लाभले. त्यांनी आम्हाला गेल्या वेळेस बियाणे दिले, हे जे भाजीपाल्याची किट दिल्या. ते मंजिरी सखी कंपनीला पुरस्कार मिळाला आहे, काय वाटतं तुम्हाला? माझे नाव सरिता वृषभनाथ जैन आणि आसपासा मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनी एकदम छान आहे. आणि ती आवड मिळाला त्या शेतीमुळेच, त्यांना आवड मिळाली. कारण शेती एवढे माहिती नव्हती, सेंद्रिय शेती कशी करायची. त्या दीपाली थोडसर मॅडमने सांगितलं, हा अवॉर्ड माझ्या कंपनीमध्ये असंख्य महिला जुळलेल्या आहेत, त्यांच्या जीवावरती हा अवॉर्ड मिळाला आहे, काय वाटतं मग तुम्हाला? ते
दीपाली मॅडमने खरंच सांगितलं, कारण महिलाच तशा आहेत, आमच्या शेतकरी महिला स्वतः शेती करतात त्याच्यामुळं महिला पुढं येतात आणि ह्या कंपनीने आम्हाला अशी आर्थिक मदत करून आम्हाला पुढं आणलं आणि मार्केटमध्ये बाहेर नेऊन आम्हाला माहिती केली बाहेर कसं असायचं. आणि शेती जनावरं नव्हते, जनावरं घेतले आणि कर्ज घेऊन आम्ही त्या कर्जाचं शेतीमध्ये उपयोग केला आम्ही. इथं दूध डेअरी पण महिला चालवतात, आता मी पाहून आलो. हो चालवतात. मग ते दूध डेअरी पण माहिती नव्हतं आम्हाला, त्या डेअरीमध्ये पण छान ती हे होते, त्या सखी आम्हाला कंपनीनंच दिले ते. खरंच कंपनीचं काम आहे का तुम्हाला असं कोणी बोलायला सांगितलं असं? नाही खरंच कंपनीनंच दिले आम्हाला. सगळ्या महिलांना माहिती आहे, ही माहिती करून काहीच माहिती नव्हतं, पण ह्या कंपनीमुळं आम्हाला माहिती झाले की आणि कंपनी छान आम्हाला हे करते, प्रोत्साहन देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे जातो. आणि नाव काय तुमचं? नाव सांगा. माझं नाव सरिता वृषभनाथ जैन. तुम्हाला काय आणखी बोलायचं आहे? काय सांगाल ताई कंपनीबद्दल? कंपनी खूप, माझं नाव सारिका सोमनाथ पाटील. खरंच कंपनी खूप चांगली आहे. त्यांनी आम्हाला 10,000 रुपये दिले होते, त्याच्यात आम्ही जोडधंदा म्हणून व्यवसाय केला. सेंद्रिय शेतीची माहिती दिली, सेंद्रिय शेती केली, शेतामध्ये बेड केले आम्हाला. त्यांनी गेल्या वर्षी बी दिलं होतं पालेभाज्याचं लावण्यासाठी. किती महिला या कंपनीशी तुमच्या गावातल्या जोडलेल्या आहेत? 200 महिला जोडलेल्या आहेत त्या कंपनीला. काय सांगाल, काय वाटते तुम्हाला? नमस्कार, माझे नाव रुपाली अंकुश सर्वदे, राहणार इरला, तालुका जिल्हा धाराशिव. तर मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीला अवॉर्ड मिळाला त्याबद्दल छान वाटतंय. म्हणजे कारण एक शेतकऱ्यासाठी ही कंपनी काम करते आणि शेतकऱ्याचं कुठंतरी एक नाव आलं त्याच्याबद्दल म्हणजे छान वाटतं. कंपनी खूप छान आहे. आम्हाला म्हणजे सेंद्रिय शेतीविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. तसेच काही ना थोडं तरी भांडवल उभं करण्यासाठी आम्हाला व्यवसाय करण्यासाठी त्यांनी थोडं का होईना आम्हाला मदत केली आणि धन्यवाद. दिल्ली येथे मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीला विजयालक्ष्मी दास FPO इम्पॅक्ट अवॉर्ड मिळाला आहे. काय वाटते तुम्हाला? तुम्ही त्या कंपनीचे संचालिक आहात, तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, माझं नाव राणी आहे आणि मी गेली 25 वर्ष झालं स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेसोबत जुळलेली आहे. आणि आम्ही 2017मध्ये मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्याच्यामध्ये 10 महिला डायरेक्टरच आहेत आणि 2300 सभासद पण महिलाच आहेत. त्यामुळं खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि जो अवॉर्ड मिळाला आहे त्यासाठी कंपनीच नाही तर सगळे शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे असं मला वाटते. काय सांगाल आणखी कंपनीसाठी? तुम्ही प्रत्येक गावामध्ये कंपनीशी महिला जोडतायत, या सगळ्यांच्या जीवावरतीच हा पुरस्कार मिळाला आहे. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय की आमची जी मंजिरी सखी कंपनी आहे ती महिलांसाठी काम करते, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आत्तापर्यंत काम केलं आहे. पण आता जे आहे ते आपल्याला महिलांच्या आरोग्यासाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी काम करायचं आहे. कारण वरचेवर आपल्या जे जमिनीचा कस आहे तो कमी होत चालला आहे. त्यामुळं आपल्याला सेंद्रिय पद्धतीनं जमीन केली पाहिजे. आणि सेंद्रिय पद्धतीनं जमीन करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन महिलांना ट्रेनिंग देतो आणि त्या सेंद्रिय शेतीची माहिती देतो. जसं त्यांना गांडूळ खत असेल, दशपर्णी असेल, जीवामृत असेल, ह्या गोष्टी आम्ही शिकवतो. त्याचबरोबर आम्ही त्यांना दुग्ध व्यवसाय करायला शिकवतो. कारण महिलांना कुठंतरी पैसा हाती आला पाहिजे म्हणून आपण महिलांना दुग्ध व्यवसाय शिकवला. त्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये लक्ष्मी डेअरी म्हणून आपण डेअरीची स्थापना केली. आणि जी आपण कंपनीमध्ये काम करतो तर कंपनीचा एक चांगल्या प्रकारे म्हणजे कसा त्याचा ग्रोथ आहे तर त्यांनी एका उखाण्यातून आपल्याला सांगायला लागल्यात की कंपनी काय काम करते ती. मैनाबाई दत्तू पाटील, राहणार इरला, उस्मानाबाद जिल्हा. मी एक उखाणा घेते. टेबल खुर्ची बसाय बेंच, मंजिरी कंपनीचा असाच यावा कधी बी चान्स.